गुड मॉर्निंग सर्वांना आणि वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. सेकंड डे बँगलोरमध्ये. कालच स्वीट खाल्ली होती आणि आज चेहरा बऱ्यापैकी जास्तच मोठा दिसतोय मला. झोप झाली आहे, झोप पण आय थिंक स्लीप सायकल पण थोडीशी चेंज झाली आहे, कारण 5 ते 6 तासामध्येच म्हणजे झोप होत आहे असं झालं आहे. आणि सकाळी काय नाही, 1 लिटर पाणी पितोय आणि बघू आजचे प्लॅन्स काय आहेत. तर उद्या आहे आपली बुकिंग पुण्यासाठी, तर आज दिवसभर आहे आपल्याला परत बँगलोरमध्ये फिरण्यासाठी. आणि सुमित आत्ता पण झोपलं आहे, तर मी झालो आहे फ्रेश अँड जेंट्स, ब्रश वगैरे केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता दुसरीकडे जाणार आहे. आणि आज प्लॅन आहे की नागार्जुना फेमस रेस्टॉरंट आहे बिर्याणीसाठी, तर तिथं तर ॲक्च्युली कालच जायचं होतं, बट काल खूप म्हणजे थोडंच खाल्लं होतं, बट पोट पूर्ण ब्लोट होतं म्हणून काही इच्छा नाही केली. मग आज जायचा प्लॅन आहे. मे बी 1 वाजता जाईल आणि स्वप्नील पण आज पुण्याला निघणार आहे, तर स्वप्नील पुण्याला जायच्या अगोदरच आम्ही त्या रेस्टॉरंटला जाऊन दुपारचं मील तिकडेच करणार आहे. आणि बघूया आज कसा जाईल आपला दिवस बँगलोरमध्ये. आलो होतो वॉक करायला सकाळी, एक मस्त फ्रूट बाउल विथ प्रोटीन खाल्ले. म्हणलं थोडेसे स्टेप्स कंप्लीट करून घेऊ. आणि सुमितचाही फोन आला होता की काहीतरी पार्सल घ्यायचं म्हणून. रात्री आम्ही इथं आलो होतो ग्लेन बेक हाऊस, तिथंच थांबलं. तो पण म्हणला मी येतो इकडंच, कारण इकडं पुढं एक उडुपी हॉटेल आहे, तिकडून पार्सल घ्यायचं. तर आता आमचा आज प्लॅन आहे की नागार्जुना हॉटेल जायचं. तर थोड्याच वेळात मे बी आम्ही जातो, फ्रेश होतो आणि मग निघतो. आता वाजलेत 10:30. तर बघू. वेलकम बॅक गाईज. तर यू कॅन सी कोण आलं आहे, स्वप्नील परत आलेला आहे. आणि स्वप्नील आज जाणार आहे पुण्याला, 4 वाजता त्याची ट्रॅव्हल्स आहे. तर आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 आणि आम्ही चाललो आहे. जसं 2 दिवस झाला आम्ही डिसाईड केलं होतं की बिर्याणी खायची. तर देर इज अ स्लाईट चेंज इन द प्लॅन. तर पहिलं आम्ही जाणार होतो नागार्जुना, नाव आहे, और आपण जाणार आहेत मेघना फूड्स, दॅट इज द फेमस बिर्याणी स्पॉट इन बँगलोर. तुम्ही रील्स बघू शकतात की किती त्याचे व्हायरल्स आहेत. तर थोडं लवकरच निघालो आहे, कारण लवकर जाऊन मे बी स्वप्नीलची ट्रॅव्हल्स मिस नाही झाली पाहिजे, म्हणून पटकन जाऊन आपण एन्जॉय करूया. आणि येस लेट सी, बघूया. स्वप्न काय खाणार आहे, मटन चिकन? आज मी मटन ट्राय करेन. ओके. चिकन तर आपण हरवच करतो. अँड व्हॉट अबाउट सुमित? सेम मटन ट्राय करें. मटन ना? ये तुम भी? भाई उधर नहीं कि ये भी है मेघना स्पेशल बिरयानी, तो वो पूछना पड़ेगा स्पेशल इंटेंस मटन में है या चिकन में? हाँ क्या? तो फिर लेट्स सी. तो वो तुम ले लेना. तो ज़्यादा तो प्रेफरन्स मटन ही आहे, बट खोटं नाही बोलणार. मम्मीच्या हाताचं मटन इज मटन, बट हां ते मटन भाई ऑल टाईम. बट लेट्स सी, फेमस आहे म्हणून काहीतरी असणार आहे त्याच्यामध्ये. तर बघू, बिर्याणीनंतर आपण अजून काही ट्राय करू. तिथं गेल्यावरती मेन्यू बघूया अजून काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. सर का भी कॉल आया था. हां, बाय द वे सरांचा आत्ता निघायच्या आधी कॉल आला होता की काय चाललंय, काय खाल्लं काय नाही. तर ते पण तेच सांगत होते, गोड जास्त खाऊ नका. तर जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेवढंच आम्ही गोड खाल्लं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. फ्रूट्स खाल्ले, बट गोड आता नाही. वसा वाला नाही. तर हां, शुगरवाला नाही. डेझर्ट जैसे कधी खाया, वसा नाही खाया. हां, ऐसा नहीं खा ले. आणि एक और चीज़ बोला कि वसा अगर कुछ खा रहे हो तो प्रोटीन खाओ. हां. सी, फर्स्ट प्रायोरिटी इज प्रोटीन इनटेक पूर्ण लेके करणं. चल रहा हूँ. प्रोटीन इज विथ अस. 2 स्कूप डाला. हां, तो प्रोटीन पण आहे. त्याच्यानंतर आता नाईस कार्ब्स लोडिंग होणार आहे आपली एकदम. तर येस, आज फिरायचंच आहे, कारण मे बी उद्या मी पण पुण्याला निघणार आहे. उद्या माझी पण 3:30 वाजता ट्रॅव्हल्स आहे आणि मे बी 4 तारखेला आपण पुण्यामध्ये भेटूया. बट लेट्स सी ऑन द वे. फिटनेस बी रेडी टू विटनेस ग्रेस फिटनेस, ग्रेटेस्ट फिटनेस. येस.
रेडी सुमित अजून इथं थांबणार आहे. तो 2 हफ्ते आहे अजून इथं बँगलोरमध्ये. त्याच्या ताईकडे थोडा वगैरे. बर्थडे आय मीन सुमितचा बर्थडे थोडासा बड्डे थोडा कसा असतो. आणि म्हणजे आपण ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत ना तो बर्थडे. हा ओके सुमित इज गोइंग टू कट अ केक. आनंद See you there at Meghna Foods directly. Bye bye. The wait is finally over. Welcome to Meghna Foods. ते 2 दिवस झालं चाललंय बिर्याणी खायचं मेघना फूड्स नागार्जुना. फायनली वी आर हिअर इन मेघना फूड्स. आयकॉनिक बिर्याणी. सुमित आशो आ रहा वैसे भी. वास वास एवढा मस्त येतोय ना, कुठं नाही बोलत. खुशबू हॉटेलमध्ये खुशबू बिर्याणीचा. आणि अजून एकदा ॲम्बियन्स मस्त. The biryani is here guys. Chicken biryani, mutton biryani, chicken tandoori, and this is what. ह्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि कालच यायचं होतं असं म्हटलं, पण आता आलो. एन्जॉय करतो आणि मग सांगतो कसं आहे मेघना फूड्स. खरंच स्पेशल आहे की नाही हे बघा. तर गाईज आम्ही मस्तपैकी मेघना बिर्याणीमध्ये फूड्समध्ये आलेलो. बिर्याणी खाल्लेली, मटन बिर्याणी आणि नाटी स्टाईल चिकन बिर्याणी. सो ऑनेस्ट रिव्ह्यू आपण विचारू. म्हणजे बिर्याणी स्पेशल ज्यासाठी खायला आलेलो आपण, म्हणजे ज्याच्यासोबत, म्हणजे ज्याचा ब्लॉगमध्ये आहे आपण. आशू कसं वाटतंय? पहिलं तर मला माझ्या स्वतःवरती लाज वाटते. कारण असं की मी बिर्याणी लवर असून मी एवढं एन्जॉय करू शकलो नाही, मी खाऊ शकलो नाही, कारण माझं पोट फुल झालं. माहीत नाही कसं. बट व्हॉट अबाउट टेस्ट? कमिंग टू ऑनेस्ट रिव्ह्यू मेघना फूड, द बिर्याणी वॉज नाईस. ओके, नाईस, नॉट एक्सिलेंट. म्हणजे फरक असा आहे पुण्याच्या बिर्याणीमध्ये किंवा इकडच्या बिर्याणीमध्ये मसाला एवढा नव्हता, बट जो अरोमा होता, लाईक द अरोमा फॉर द बिर्याणी वॉज ओव्हरऑल नाईस. टेस्ट वॉज ओके, गुड. आणि आपण हे पण ट्राय केलं होतं, ओके, आता रोस्टेड चिकन लेग, ते पण मस्त होतं. बट ओव्हरऑल इट वॉज नाईस. आणि हां, जे 2 दिवस झालं आपलं चाललं होतं बिर्याणी, दिस इज फायनली डन बिर्याणी. नाव लेट सी. आता काहीच जागा नाही आहे पोटामध्ये, थोडंसं रिलॅक्स, कूल डाऊन, अँड लेट सी इव्हनिंगला आपला काय प्लॅन आहे. बट दिस इज हाऊ इट वॉज. स्वप्नील आता 4 वाजता निघेल, तर आहे आम्ही अजून थोडंसं बाहेर फिरेल. लेट सी. स्वप्नीलने पण बिर्याणी खाल्ली, पण एवढी काय खाल्ली नाही. भरपूर खाल्ली मी, तेव्हा जास्त खाल्ली मी नाही, घरी खाल्ली, कारण आमचा ॲपेटाईट अजून पण. इंस्टाग्रामवरती चेक करा, कॉपरेट बॉय, शू फिट आणि काप जिल्हा कप रिलीज पडणार आहेत आता. बघा गाईज, दिस इज ऑल अबाउट फॉर. सॉरी सर. आणि गाईज, आपण परत आलेलो आहेत ग्लेन्स बेक हाऊस. मेघना बिर्याणी झालं आहे. बाय द वे, इथं आम्ही वेगळ्या रिझनसाठी आलो होतो, पार्सल घेण्यासाठी आलो होतो, बट वी वर नॉट एबल टू कंट्रोल आवर सेल्फ. अँड आपण ट्राय करत आहेत काहीतरी नवीन आणि वेगळं. सुमित, दिस इज इक्लेअर्स. एक राउंड हो गया. 1 राउंड इज ऑलरेडी डन. दिस इज 2nd राउंड.
ये नहीं बट सॉरी Repeating. कॅनॉट कंट्रोल लाईक आज अल्टिमेट उद्या निघणार आहे मी. ये कल नहीं था. हां तर उद्या मी निघणार आहे. मी जरी गेलो तर मग सुमित काय एकटा येणार नाही. मी कोणी करतो अकेले आओगे. ये ब्लू वेरिकल खत्म हो गया था तो फिर आज ट्राई किया. और वो एक्लेयर वाला है तो वो भी कल नहीं था, तो आज वो भी ट्राई किया. एनिवेज लेट्स हिट दॅट. गाईज वी आर बॅक इन आनंद आणि आपण आलेलो आहेत खाण्यासाठी दही बल्ले, राज कचोरी आणि थोडीशी स्वीट्स, कारण आज आपला लास्ट डे आहे. आणि आपण आय थिंक मटर कुलचा पण मागवलेला आहे. तर एक एकच घेतलं आहे शेअरिंगमध्ये. तर लेट्स ट्राय दिस वन्स अगेन. बँगलोरमध्ये पाऊस पडला आहे बाय द वे आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे. सो लेट मी शो यू. राज कचोरी, दही बल्ला and मटर कुलचा is on the way. Let's try this and get back with you for the review. Now it's time. आता टाईम आहे ॲक्च्युअल डिश दाखवायचे, जी वन ऑफ माय लिस्टमध्ये टिक केली होती, जी मला खायची होती आफ्टर पोस्ट माय शो. दॅट इज मटर कुलचा. सो अगेन आनंदमध्ये मला सुमितने सांगितलं आहे की बेस्ट मटर कुलचा, बेस्ट दही बल्ले, बेस्ट राज कचोरी, त्यासाठी आम्ही आलो. आज ऑलरेडी दुपारी एवढं फुल झालं होतं बिर्याणी खाऊन, तर आम्ही आत्ता आलो आहे 7 वाजता खाण्यासाठी. अँड अगेन कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲम्बियन्स बघताल, बट दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. कुलचे दिखा दो. आनंद, लेट मी शो यू द कुलचा, द पफनेस अँड द साईज ऑफ कुलचा. Tempting. So let enjoy me. This is called as perfect bite. इसके ऊपर ये आई थिंक इसमें अचार नहीं है. कैसा लगा? कैसा लगा? Just guess my expressions. Class. चलो अभी खाएंगे पूरा.